नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे फ्लावरची भाजी, तीही वेगळ्या प्रकारची। आज बघणार आहे आपण फ्लावरचा फ्राय, असंही तुम्ही म्हटलं तरी चालेल। फ्लावर बघायचा आहे आपल्याला इथे। आणि सुरुवातीला मी काय केले, फ्लावर छान असा गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे, जास्त शिजवलेला नाही आहे आणि थोडासा उकळलेला आहे। त्यात जेणेकरून कीटाणू वगैरे नाहीसे होतील। आणि नंतर छान असा सुकवून त्याचे मी असे बारीक बारीक काप केलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे। आणि आपला फ्लावर छान असा कट करून झालेला आहे। आणि ही आहे कुटाची चटणी आहे, त्यामध्ये चटणी कूट आणि मीठ टाकून मी बारीक केलं होतं मिक्सरला। आणि इथं एक घेतलेला आहे भाजलेला कांदा वापरायचा आहे। मी भाजलेला एक कांदा घेतलेला आहे, तोही छान असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, कारण मी मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट बनवणार आहे। सोबत घेतलेला आहे टोमॅटो भाजलेला आहे, तर तुम्ही शिजलेला टोमॅटोही वापरू शकता। वरून साल काढायचे आहे आणि अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे, कारण हे टोमॅटो खूप आंबट असल्यामुळे मी जास्त वापर करत नाही आहे। आणि आता हे पण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे। आता छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, बघू शकता इथे तुम्ही इथं। आणि थोडंसं पाणी लागलं तर पाणी घालायचं आहे, ते खरबरीत दिसते म्हणून मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे। स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची, आपली पेस्ट स्मूथ झाली आहे, बघू शकता इथे छान दिसतंय ना आता। आणि ते काय करायचं, कढई गरम केलेली आहे, कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, बघू शकता इथे तुम्ही। हा 1 चमचा गेला, आता दुसरा मी अर्धा चमचा घेतलेला आहे, जास्त घेणार नाही आहे, कारण कमी तेलामध्ये भाजी बनवायची आहे आपल्याला। आणि छान असं परतून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे कोबी, बघू शकता इथे। आणि थोडंसं तेल कडलं मी कोबी हलवायला चालू केलेलं आहे, कोबी पण असं गुलाबी कलर येऊपर्यंत मी भाजणार आहे, बघू शकता इथे। आणि अगदी 2 मिनिट छान असा कोबी भाजून घ्यायचा आहे, थोडा टाईम लागेल। आणि कमी गॅसवर भाजला तर तो इतका छान आणि कुरकुरीत लागतो ना, विचारू नका। बघा इथं आपला कोबी बऱ्यापैकी छान असं भाजून झालेला आहे। त्यातून एक पेस्ट घ्यायची आहे, ही पेस्ट 1 ते 2 चमचे तुम्ही वापर करत आहे। तुमचा जेवढा फ्लावर असेल तेवढाच घ्या, शक्यतो पेस्ट कमी वापरा, जास्त वापरू नका। बघू शकता इथे मी 1 पेस्ट चमचा टाकलेला आहे इथे, आणि त्यानंतर आपण 1 चमचा टाकलेला आहे, बघू शकता इथे। आणि छान असं कमी गॅसवर परतून घेणार आहे, जेणेकरून एकजीव होईल। मिठाची गरज असेल तर टाका, शक्यतो मी टाकणार नाही आहे, तरी पण असं मला वाटलं की कमी लागलं तर मी टाकणार आहे त्यामध्ये। आणि इथे चटणीचा वापर केलेला आहे, साधारण अर्धा चमचा इथे चटणीचा वापर केला आहे। छान अशी चटणी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। तुम्ही कांदा लसूण मसाला कोणत्याही टाईपचा वापरू शकता, किंवा घरी बनवलेला असेल तर 1 नंबरच। त्यानंतर पण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे, बघू शकता इथे मी पाणी घातलेलं आहे, अर्धी वाटी पाणी घालणार आहे मी। यामध्ये थोडीशी चटणी आहे, चमचा मी त्यामध्ये पडला होता, त्यामुळे मी तेच ओतलेलं आहे। आणि छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, बघा तुम्ही इथे। आणि थोडंसं अगदी किंचितसे नमक वापरायचं आहे, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये आपण नमक वापरलं होतं। आणि बघू शकता इथे तुम्ही हलवून घ्यायचं आहे इथे, आणि छानसं झाकण लावून त्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा मी इथे एकजीव असं केलं, एक गुठळ्या वगैरे कुठे नाही आहे तसं बघितलं। छान असे पाणी एकजीव झालेलं आहे इथे, बघू शकता इथे एक छान अशी उकळी आलेली आहे। मी पुन्हा झाकून ठेवलेलं आहे आणि छान गॅस कमी करून त्याला खूप छान अशा पद्धतीने शिजवून घेतले, बघू शकता इथे। हे करपलेलं नाही आहे, पण हे पाणी पूर्णपणे बऱ्यापैकी आटलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बघू शकता इथे किती छान दिसतंय ना। आणि पुन्हा मी सगळं एकजीव करून हलवून घेतलेलं आहे, बघू शकता इथे मी सगळं एकत्र करून घ्या। नॉनस्टिकचं कढई असल्यामुळे चिकटणार नाही। बघा आपला फ्लावर तयार झालेला आहे, बघू शकता इथे किती छान दिसतोय ना। बघा किती छान दिसते आपली आजची ही भाजी। सोबत आहे चपाती आणि काकडी, पण भाजी इतकी कुरकुरीत आणि छान क्रिस्पी लागते ना, विचारू नका। खूप छान दिसते भाजीसुद्धा, आणि टेस्ट ही खूप अप्रतिम आलेली आहे। आणि आपण इथं कोणताही प्रकारचा मसाला वापरलेला नाही, आपण फक्त चटणीचा वापर केलेला आहे। मला मसाल्याची खूप ॲलर्जी आहे, त्यामुळे मी मसाला बऱ्यापैकी कमीच वापरते। कसं वाटली रेसिपी नक्कीच सांगा कमेंट करून, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। फ्लावर नीट